नमस्कार मित्रांनो. नमस्ते. मी तुमच्या गावात आलोय, पण तुमच्या गावाचं नाव काय आहे? आमच्या गावाचं नाव कन्नूर आहे. अच्छा. वाई तालुक्यामध्ये कटकगाव आमचं खूप फेमस आहे. मी आलो तुमचा स्वागत आहे आमच्या गावामध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही या कन्नूर गावामध्ये देवीचा उत्सव साजरा करताय. तुमच्या मंडळाच्या अध्यक्षाने मला आता माहिती दिली की तुम्ही या गावामध्ये 25 वर्ष सातत्याने या देवीचा उत्सव साजरा करताय. अगदी खरं आहे. आता त्यांनी 25 वर्षाचा अनुभव सांगितला, पण तुम्ही या वर्षाचा काय अनुभव आहे तो आम्हाला सांगा. निश्चितच कसं झालंय, गेल्या 25 वर्षापासून अगदी आमचं मंडळ जे अध्यक्षांनी सांगितलं, अगदी अतिशय शून्यातून म्हणजे 4-10 पोरांपासून लहानपासून ते आज 50 पेक्षा जास्त सभासद आमच्या मंडळाचे झालेले आहेत. अच्छा. आणि अगदी गोरगरिबांपासून ते पोरांपर्यंत सगळे लोक आमच्या मंडळामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि या मंडळात सुरुवातीपासून आम्ही जसं की अगदी सुरुवातीला एकदम छोटीशी मूर्ती आणि जे आम्हाला शक्य होईल आमच्या वर्गणीतून, छोट्या तुटपुंज्या वर्गणीतून आम्ही 9 दिवस अतिशय उत्साहात आनंदात साजरे करत होतो. आता गेल्या 25 वर्षात आमची दिवसेंदिवस अशा मंडळाची जो ग्राफ आहे आता वरवर चाललेला आहे. आजच्या तारखेला आमच्या या चालू वर्षामध्ये मंडळाचे आमचे 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या 25 वर्षाच्या निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही या वर्षीचा जो उत्सव आहे तो प्रत्येक दिवशी गेले आज 8वा दिवस आहे, 9 दिवस प्रत्येक स्तरातील वेगवेगळ्या आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक स्तरातले वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. हो, बरोबर आहे. पण मी काय बोलतोय, आपण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये गाजत आहोत, म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहत आहोत. बरोबर आहे. बरोबर. मग छत्रपती शिवरायांनी ह्या देवीचा उत्सव साजरा केला होता. मग तुम्हाला पण त्या छत्रपतींचा अनुभव असेल ना? अगदीच आम्ही ह्या वर्षी आमच्या मंडळाची थीमच आम्ही जे आमचं जे वाक्य जे ब्रीदवाक्य आम्ही ठेवलेलं आहे की संस्कृती, परंपरा आणि भव्यता ह्या सगळ्याचा आणि अभिमान ह्या सगळ्याचं एकत्रित करून जोपासून त्याला साजेसे आपल्या संस्कृतीला साजेसे असे सगळे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रम होता. अच्छा. तसेच लहान मुलांचं कन्यापूजन तो कार्यक्रम आम्ही घेतला. आता खेड्यातल्या महिला म्हटल्यानंतर समोर येणं, सर्वांमध्ये सहभागी होणं थोडंसं मागं होतं. आणि शहरांमध्ये नवरात्रीमध्ये खूप मोठमोठे उत्सव, मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात. त्या पद्धतीने आम्ही होम मिनिस्टर त्यांना वेगळा एक अनुभव यावा, शहरामधलं आणि ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन ह्या दोन्हीची सांगड कशी घालता येईल यासाठी आम्ही एक होम मिनिस्टरचा एक कार्यक्रम ठेवून कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत एक वेगवेगळी जीवनोपयोगी वस्तू एक भेटीच्या स्वरूपात आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं एक छानसं नियोजन यावर्षी आम्ही केलेलं आहे. असंच कार्य इथून पुढं, जसं तुम्ही इथून मागं 25 वर्ष सातत्यानं करत आहात, त्या आपल्या आईची सेवा करत आहात, इथून पुढं तुमच्या हातून त्या आईची सेवा घडावी अशी त्या आईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही माझ्याबद्दल बोललात त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो. धन्यवाद.